आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या वेल्हा तालुक्यातील अर्थातच राजगड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देखील स्वागत करतो. वास्तविक पाहता आज ही पत्रकार परिषद एका वेगळ्या कारणाकरता आम्ही इथे आयोजित केली आणि खूप दिवस तालुक्याच्या संदर्भाने काही ना काहीतरी एक चांगलं संघटन उभं करावं. ते सामाजिक असावं, ते अराजकीय असावं, राजकारण विरहित असावं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन अनेक तालुक्यातीलच अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर मंडळी आम्हाला भेटत होती. आणि या चर्चेतूनच कुठेतरी हे एक सामाजिक व्यासपीठ तयार करण्याच्या संदर्भाने आमच्यामध्ये चर्चा झाल्या आणि ही चर्चा करत असताना आज या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर संभाजी मांगडे सर यांच्याशी यापूर्वी माझी चर्चा झाली होती आणि त्यांनाही मी विनंती अशी केली की आपण एकत्रित येऊन एक सामाजिक व्यासपीठ बनवणं हे तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी पलीकडे गोरख मानकर हे आमच्या राष्ट्रशक्ती या संघटनेचे पदाधिकारी आहेत. शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचा विषय असेल किंवा रिक्षा चालक संघटनेचं मोठं आंदोलन पुणे शहरात जे आम्ही केलं तर त्या आंदोलनाचं लीड करणारे चांगले कार्यकर्ते म्हणून गोरख मानकर हे आमच्या कायम सोबत आहेत. राष्ट्रशक्ती या सामाजिक संस्थेचे 1997ला स्थापना झाल्यापासून संघटनेचं सचिव म्हणून काम पाहणारे असे शहाजी अरसूळ हे आमच्या सोबत आहेत. या निमित्ताने आज इथे वास्तविक पाहता मधल्या काळामध्ये वेल्हे तालुक्याचं नाव बदलून राजगड तालुका असं केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक मोठा कालखंड त्यांचा या राजगडावरती गेला. वास्तविक पाहता ज्या राजगडाने शिवकालामध्ये पाऊण हिंदुस्थानवरती राज्य स्थापित केलं, स्वराज्याचा भगवा हा हिंदुस्थानभर इथूनच फडकला गेला. मात्र इथल्या मातृभूमीला, इथल्या त्या राजगडाच्या भूमीला त्यांच्या मावळ्यांच्या पुढच्या वारसदारांना आत्ता वास्तविक पाहता जर पाहिलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये मागासलेला तालुका म्हणावा लागतो. अर्थात राजगड हा मागासलेला असावा हेच आपल्यासाठी अतिशय खेदजनक बाब आहे. परंतु आम्ही असा विचार केला की आपण अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या आपण पाहत आलोय. या समस्यांचं निराकरण होण्यापेक्षा त्याच्यावरती राजकारण करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. आणि मग त्यातून आम्हाला असं जाणवलं अनेक प्रश्न आहेत. बघा, आपल्याला कल्पना आहे की अगदी घाटाचा प्रश्न असेल किंवा आपल्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न असेल. एका पक्षाने एक भूमिका घेतली की दुसरा पक्ष विरोधात भूमिका घेतो आणि ती कामं कधीच मार्गी लागत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.